साई हिंदू होते की मुस्लिम? मशिदीत बसलेला एक फकीर अल्लाह मालिक असा जप करत होता, पण त्याच ओठांतून संस्कृत भजन उमटत होती. तर मंदिर सोडून मशिदीलाच घर का केलं? निमाचं झाड, जमिनीत जळणारे दिवे आणि एक गूढ वीट हे चमत्कार होते की विज्ञानाच्या पलीकडची गोष्ट? शेवटी हे फकीर कोण होते? कुठून आले होते? ते आकाशातून उतरले होते की पृथ्वीवरच जन्मले होते? आणि तो प्रश्न जो आजही सर्वांच्या मनात उमटतो, साई शेवटी हिंदू होते की मुस्लिम? ही अशी कोडी आहे जितकी सोडवण्याचा प्रयत्न कराल तितकी गुंतागुंतीची होत जाते. आणि हे रहस्य आणखी खोल होते जेव्हा आपण शिर्डीच्या त्या पवित्र जमिनीवर पोहोचतो जिथे आजही तो चमत्कारी निमाचे झाड उभे आहे. असे एक निमाचे झाड ज्याच्या पानांची कडवटपणा विषासारखा नाही तर प्रसादासारखा गोड आहे. आजची सायन्ससुद्धा याचे उत्तर शोधू शकले नाही. म्हणतात की याच झाडाखाली बाबांनी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली. 4 दिवे तेलाविना वातीविना जळत होते. फक्त हवेत प्रकाशाची ज्योत तरंगत होती. मग हे कोणत्या चमत्काराचे पुरावे होते? की मग अशी काही विसरलेली टेक्नॉलॉजी होती जी आपल्या आजच्या सायन्सपेक्षाही खूप पुढे होती? कोणाला मृत्यूच्या तोंडातून परत ओढणे असो, कोणाच्या रिकाम्या मांडीला भरून देणे असो, किंवा माचीशिवाय आपली आग वर्षानुवर्षे जळत ठेवणे, हे सर्व त्यांच्यासाठी जणू खेळासारखे होते. पण साईंच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य त्यांचे चमत्कार नव्हते, तर त्यांची स्वतःची ओळख होती. काही लोक म्हणतात की ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते, ज्यांना नंतर एका सूफी फकीराने वाढवले. तर काहींच्या मते ते जन्मापासूनच मुस्लिम होते आणि त्यांनी 2 धर्मांना जोडण्यासाठी हिंदू साधूंचे कपडे घातले होते. आणि मग अशी एक कथा येते जी हे रहस्य आणखी खोल करते. म्हणतात की साईंचे संपूर्ण आयुष्य आणि त्यांच्या सर्व चमत्कारी शक्ती एका साध्या दिसणाऱ्या विटेत बंद होत्या. होय, एक साधी वीट जी बाबा नेहमी डोक्याखाली ठेवून झोपत आणि सर्वत्र सोबत घेऊन फिरत. म्हणतात की ती वीटच त्यांची जान होती. आणि ज्या दिवशी ती वीट चुकून कोणाच्या हातून पडून फुटली, त्याच्या काही दिवसांनंतर बाबांनीही आपले शरीर सोडले. कोणी त्यांना कबीरचा अवतार सांगतो, तर कोणी त्यांना भगवान दत्तात्रेयाचं रूप मानतो. कोणी त्यांना अक्कलकोट महाराजाशी जोडतो, तर कोणी म्हणतो की ते भगवान शिवांचे अंश होते. आणि येथूनच धर्माच्या नावावर सर्वात मोठी वादविवाद सुरू होतात. जर ते मुस्लिम फकीर होते तर आपण हिंदू त्यांची पूजा का करावी? तर दुसऱ्या बाजूने आवाज येतो, जर ते हिंदू संत होते तर आपण मुस्लिम त्यांच्या मजारवर दुआ का मागावी? आपण आपल्या सवयीने मजबूर आहोत. आपण संतांना सुद्धा धर्म आणि जातीच्या चष्म्यातूनच बघतो. पण जेव्हा कोणी धैर्य करून स्वतः साईंकडून त्यांची ओळख विचारली, तेव्हा त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. फक्त हसून असा एक मंत्र दिला ज्याने प्रत्येक धर्माची भिंत तोडली: सबका मालिक एक. फक्त हे 3 शब्द त्यांची ओळख होते. हाच त्यांचा धर्म होता आणि हेच त्यांचे सर्व काही होते. त्यांनी कोणत्याही धर्माला खालचे दाखवले नाही आणि कोणताही एक स्वीकारण्यावर जोर दिला नाही. त्यांच्यासाठी मंदिरात घंटा वाजवणारे हात आणि मशिदीत दुआसाठी उंचावलेले हात दोन्ही समान होते. तर मग प्रश्न उभा राहतो की आपल्याला या सर्व गोष्टी कुठून कळतात? याचे उत्तर अशा एका पुस्तकात लपलेले आहे ज्याला साईबाबांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आणि खरा पुरावा मानले जाते: श्री साई सच्चरित्र. हे गोविंदराव रघुनाथ दाभोलकरजींनी लिहिले होते. आणि याची सर्वात खास गोष्ट ही आहे की हे 1910 मध्ये लिहायला सुरू झाले, जेव्हा बाबा स्वतः आपल्यामध्ये उपस्थित होते. हे पुस्तक कोणत्या ऐकलेल्या कथांवर नाही, तर लेखकाच्या डोळ्यांनी पाहिलेल्या चमत्कारांवर आणि बाबांच्या तोंडून निघालेल्या खऱ्या शब्दांवर आधारित आहे. जे लोक साईंना खरंच जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक कोणत्याही खजिन्यापेक्षा कमी नाही. पण सर्वात मोठी गुंतागुंता आजही दिसते. साईंचा खरा उद्देश समाजात हे जागृत करण्याचा होता की ईश्वर एकच आहे. ते लोकांना अंधश्रद्धा, निरर्थक रीतिरिवाज आणि खोट्या दिखाव्यापासून बाहेर काढायचे होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य हाच एक संदेश होता की माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून किंवा नावावरून नव्हे, तर त्याच्या कामाने आणि त्याच्या नियतीने होते. पण जर साईंचा धर्म फक्त मानवता होता, तर मग त्यांच्या राहणीमानात 2 वेगवेगळ्या धर्मांच्या इतक्या खोल आणि उलट्या छापा का दिसतात? येथे येऊन कथा अशा एका वळणावर उभी राहते जिथे एक रस्ता त्यांना हिंदू संत सांगतो, तर दुसरा रस्ता त्यांना एक मुस्लिम फकीर. तर चला या रहस्यमय कोड्याच्या दोन्ही बाजू एक एक करून बघूया आणि जाणून घेऊया की खरे कोणत्या बाजूला जास्त आहे. पहिला दावा: साई एक हिंदू संत होते. आणि या दाव्याला सिद्ध करण्यासाठी हे पुरावे दिले जातात. पहिला पुरावा: त्यांची जळती धुनी.
साईबाबा नेहमी आपल्याजवळ एक आग जाळून ठेवत, ज्याला धुनी म्हणतात. त्याची राख म्हणजे उदी आजही भक्तांसाठी प्रसाद आहे. अशा प्रकारे आग जाळून धुनी करणे हे हिंदू नाथ संतांची एक खास ओळख आहे. तर इस्लाममध्ये अशा आगीची पूजा करण्यास मनाई आहे. दुसरा पुरावा, त्यांचे छिद्रित कान. बाबांचे कान छिदलेले होते, जे नाथ पंथाच्या साधूंचा एक मोठा रिवाज आहे. याला असे संकेत मानले जाते की कदाचित त्यांनी नाथ परंपरेची दीक्षा घेतली होती. तिसरा पुरावा, डोक्यावर चंदन. बाबा अनेकदा डोक्यावर चंदन आणि कुंकुमाचा टिळा लावत, ज्याचा थेट हिंदू रिवाज आहे. चौथा पुरावा, भजन आणि कीर्तन. थोडेसे विचार करा. एक फकीरासारखा दिसणारा माणूस एका मशिदीत बसून भगवान विठ्ठल आणि कृष्णाचे मराठी भजन गातोय. ते अनेकदा म्हणत, ठाकूर नाथ की डंकपुरी, विठ्ठल की पंढरी आणि रणछोड की द्वारिका, सर्व येथेच आहे. पाचवा पुरावा, त्यांच्या गुरुची जागा. ज्या निमाच्या झाडाखाली बाबा पहिल्यांदा दिसले होते, तिथे कोणत्या तपस्वीची समाधी होती. जेव्हा त्या जागेची खोदाई केली गेली, तेव्हा तिथून जळते दिवे सापडले. भक्त मानतात की ही जागा बाबांच्या कोणत्या हिंदू गुरुची होती. तर या सर्व पुराव्यांना बघून एका क्षणासाठी तरी वाटते की चित्र पूर्णपणे स्पष्ट आहे. साई एक हिंदू संत होते. पण थांबा, कथेत खरा ट्विस्ट तर आता येणार आहे. दुसरा दावा, साई एक मुस्लिम फकीर होते. आता जरा त्या पुराव्यांवर नजर टाका जे या दाव्याला मजबूत करतात. पहिला पुरावा, त्यांचे नाव साई. सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या नावावरच आहे. साई हे फारसी भाषेचे शब्द आहे, ज्याचा अर्थ संत किंवा खुदाचा बंदा. हा शब्द त्या काळात मुस्लिम फकीरांसाठी वापरला जायचा. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की जेव्हा बाबा पहिल्यांदा शिर्डीत आले, तेव्हा एका मंदिराच्या पुजाऱ्याने त्यांना साई म्हणून हाक मारली होती, कारण बाबांचा अवतार बघून त्यांना वाटले की ते कोणते मुस्लिम फकीर आहेत. दुसरा पुरावा, त्यांचा नारा अल्ला मालिक. आज आपण सर्व साईंना सबका मालिक एकच्या नाऱ्याने ओळखतो, पण श्री साई सच्चरित्र पुस्तकात स्पष्ट लिहिले आहे की बाबा नेहमी फक्त अल्ला मालिकच म्हणत. सबका मालिक एकचा नारा तर नंतर भक्तांनी प्रसिद्ध केला. तिसरा पुरावा, त्यांचे कपडे आणि राहण्याची जागा. बाबा डोक्यावर एक पांढरा कपडा बांधत आणि कफनीसारखा सैल चोगा घालत, जे त्या काळातील मुस्लिम दरवेशांचा पोशाख होता. आणि सर्वात मोठा मुद्दा हा की त्यांनी संपूर्ण आयुष्य एका मशिदीत घालवले, ज्याला त्यांनी स्वतः द्वारकामाई नाव दिले. प्रश्न तोच आहे, जर ते हिंदू संत होते तर कोणत्या मंदिरात का राहिले नाहीत? चौथा पुरावा, फातिहा वाचवणे. साई सच्चरित्रात लिहिले आहे की बाबा अनेकदा जेवण खाण्यापूर्वी मशिदीतून भांडे मागून एका मौलवीकडून त्यावर फातिहा वाचवत, जे एक इस्लामिक दुआ आहे. पाचवा पुरावा, स्वतःला यवन म्हणणे. पुस्तकात हेही लिहिले आहे की एकदा बाबांनी स्वतःला यवन म्हटले होते. यवन शब्द त्या काळात मुसलमानांसाठी वापरला जायचा. त्यांच्या उंच उंची आणि बोलण्याच्या पद्धतीने अनेकांना ते अफगाणिस्तानचे पठाण वाटत. तर हे आहे एकाच तराजूचे दोन पारडे. एका बाजूला ते पुरावे आहेत जे त्यांना पक्के हिंदू संत सिद्ध करतात, तर दुसऱ्या बाजूला त्या निशाण्या आहेत ज्या त्यांना एक मुस्लिम फकीर सांगतात. तर शेवटी खरे काय आहे? साईबाबा जाणीवपूर्वक अशी दुहेरी आयुष्य जगत होते का? ते समाजाला कोणता असा खोल संदेश द्यायचे होते ज्याला आपण आजपर्यंत समजलोच नाही? की त्यांची खरी गोष्ट त्या दोन्ही धर्मांच्या सीमेपेक्षाही खूप मोठी आहे? तर साई जाणीवपूर्वक ही डबल लाईफ जगत होते का, जेणेकरून ते धर्माच्या भिंती तोडून कोणता मोठा संदेश देऊ शकतील? साईंच्या जन्माची कथा एक नाही तर अनेक आहेत, आणि प्रत्येक कथेत एक नवी तारीख आणि एक नवे ठिकाण मिळते. एका कथेनुसार साईबाबांचा जन्म 28 सप्टेंबर 1835ला महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात झाला. तर काही लोक मानतात की त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1838ला झाला होता, पण त्यावेळच्या आंध्र प्रदेशातील एका गावात, ज्याचे नावही पाथरीच होते. आता यासारख्या नावांनी हे रहस्य आणखी खोल केले. इतिहासात पहिल्यांदा साईंचा पक्का उल्लेख 1854 सालात मिळतो, जेव्हा ते 16 वर्षांच्या मुलाच्या रूपात शिर्डीत त्या निमाच्या झाडाखाली दिसले होते. जर आपण ही गोष्ट खरी मानली आणि त्यांची वय 16 वर्षे घेतली, तर त्यांचा जन्म 1838च्या आसपास झाला असेल. पण या कथेत आणखी एक मोठे वळण येते, जेव्हा सत्य साईबाबा, जे स्वतःला शिर्डी साईंचा अवतार म्हणत होते, ते एक पूर्णपणे वेगळी तारीख सांगतात. त्यांच्यानुसार शिर्डी साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830ला महाराष्ट्रातील पाथरी गावात झाला होता.
जर ही गोष्ट खरी असेल तर मग 1854मध्ये जेव्हा बाबा शिर्डीत आले तेव्हा त्यांचे वय 16 वर्षे नव्हे तर 24 ते 25 वर्षे असेल. आणि खरे सांगायचे तर एका 24-25 वर्षांच्या तरुणात इतके ज्ञान आणि तेज असणे जास्त विश्वासार्ह वाटते. इतक्या वेगवेगळ्या दाव्यांमध्ये बहुतेक इशारे महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पाथरी गावाकडेच जातात. याच भागाजवळ एक जागा आहे सेलू, जिथे बाबांचे गुरु वेंकुशा राहत होते. मानले जाते की बाबांचे बालपण आणि त्यांची सुरुवातीची शिक्षण याच भागात झाले होते. आणि सर्वात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की बाबांच्या जन्माच्या वेळी हा संपूर्ण भाग हैदराबादच्या निजामाच्या राजवटीत येत होता. ही अशी जागा होती जिथे हिंदू आणि मुस्लिम संस्कृती एकमेकांत मिसळलेली होती. नंतर जेव्हा राज्यांची फेररचना झाली तेव्हा हा भाग महाराष्ट्रात आला. तर जन्माची पक्की तारीख आजही वादात आहे, पण जागा जवळजवळ निश्चित मानली जाते. आणि कदाचित हीच ती माती आहे जिथे हवेत अजान आणि भजन दोन्हीचा आवाज एकत्र गुंजत होते. आणि कदाचित याच मातीने साईंच्या सबका मालिक एक या महान विचाराला जन्म दिला. तर चला आता त्या पाथरी गावाच्या कथेत आणखी खोल उतरूया. या गावाच्या नावामागेही महाभारत काळाची एक कथा लपलेली आहे. म्हणतात की जेव्हा पांडव अश्वमेध यज्ञ करत होते तेव्हा अर्जुन, ज्यांना पार्थही म्हणतात, त्यांच्या सेनेसोबत येथे आले होते. आणि वेळेनुसार ते पार्थ नाव बदलून पाथरी झाले. आज जर तुम्ही महाराष्ट्रातील हे गाव बघितले तर तुम्हाला एक खूप मोठे आणि सुंदर मंदिर मिळेल. हे कोणतेही साधे मंदिर नाही, तर याला ती पवित्र जागा मानली जाते जिथे साईंनी या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता. मंदिरात साईंची एक खूप शांत आणि अतिशय सुंदर मूर्ती आहे. पण खरा खजिना तर मंदिरात ठेवलेल्या त्या वस्तू आहेत ज्या त्यांच्या बालपणाचे पुरावे देतात. जसे ते जुने भांडे, धान्य वाटण्याची हाताची गिरणी आणि देवाच्या काही मूर्ती. या वस्तू बघून वाटते जणू वेळ येथेच थांबला आहे आणि या निशाण्या सांगत आहेत की येथे कधी एका खास मुलाचे बालपण गेले होते. पण या मंदिराच्या भिंतीत आणखी एक मोठे रहस्य लपलेले आहे. साईंच्या आई-वडिलांचे खरे नाव काय होते यावरही सर्वांची एकमत नाही. मंदिर व्यवस्थापनानुसार त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद भाऊ आणि आईचे नाव देवकी अम्मा होते. तर काही दुसऱ्या अशी एक दुनिया जी ज्ञानाची तहान भरलेली होती. त्यांचे शिक्षण घरीच सुरू झाले. त्यांच्या वडिलांना स्वतः वेदांचे ज्ञान होते, तर ते त्यांना वेद आणि पुराण शिकवू लागले. म्हणतात की बालक हरिबाबूचे मेंदू इतके तेज होते की ते लहान वयातच त्या कठीण पुस्तकं समजू लागले ज्यांना समजण्यात मोठ्यांना वर्षे लागतात. आणि जेव्हा ते 7-8 वर्षांचे झाले तेव्हा त्यांना पाथरीच्या गुरुकुलात पाठवले गेले. पण गुरुकुलाच्या 4 भिंती त्यांच्या मनात उमटणाऱ्या प्रश्नांना कैद करू शकल्या नाहीत. त्यांना वेदांचे ज्ञान खूप आवडत होते, पण जेव्हा पुराणांच्या कथांची गोष्ट येत तेव्हा त्यांचा मेंदू प्रश्न विचारू लागत. ते डोळे बंद करून काहीही मानणाऱ्यांतले नव्हते. ते आपल्या गुरूंशी वाद घालत. असे का? यामागे काय कारण आहे? त्यांचे मत होते की खरे फक्त एकच आहे. ईश्वराचा कोणताही रूप नसतो, तो निराकार आहे. वेदांचा हाच शेवटचा संदेश त्यांना सर्वात मोठे खरे वाटत होते. त्यांच्या प्रश्नांपुढे मोठे मोठे गुरूही गप्प होत. आणि शेवटी एके दिवशी त्यांच्या गुरूने म्हटले, बेटा, तू एके दिवशी गुरूंचाही गुरु होशील. ही एक भविष्यवाणी होती जी पुढे खरी होणार होती. लवकरच त्यांनी गुरुकुल सोडले, कारण ते विचार न करता कोणतीही पूजापाठ किंवा रीतिरिवाज मानण्यास तयार नव्हते. गुरुकुल सोडल्यानंतर त्यांनी पाथरीच्या हनुमान मंदिरालाच आपले घर बनवले. विचार करा, फक्त 8 वर्षांच्या वयात, जेव्हा मुले खेळण्यात गुंग असतात, त्या वयात बालक हरिबाबू केवळ वेगाने संस्कृत बोलत नव्हते, तर 4 वेद आणि 18 पुराणांचे ज्ञान त्यांच्यात होते. पण ज्ञान आणि शांततेच्या या जगाबाहेर एक धोकादायक वादळ तयार होत होते. असे एक वादळ जे त्यांच्या कुटुंबाला आपल्या विळख्यात घेणार होते. तो हैदराबादच्या निजामाच्या शासनाचा काळ होता आणि त्या राज्यात रजाकार नावाचा एक कट्टर मुस्लिम संघटना हिंदूंवर खूप अत्याचार करत होती. त्यांचे काम होते हिंदूंना जबरदस्तीने मुस्लिम बनवणे आणि त्यांना विविध प्रकारे त्रास देणे. आणि याच द्वेषाच्या आगीत अडकले होते साईचे कुटुंब. एक गरीब ब्राह्मण कुटुंब, ज्याच्याकडे ना जमीन होती ना कोणते काम. मान होता, पण पोट भरण्यासाठी रोटी नव्हती. त्यांच्या आईवडिलांना कधी मजुरी करावी लागत, तर कधी भीक मागून आपल्या 5 मुलांचे पोट भरावे लागत. अनेक रात्री अशा जात जेव्हा आईवडील स्वतः भुकेले झोपत, तसे की त्यांच्या मुलांना जेवण मिळावे. एकीकडे बालक हरिबाबूंच्या आत ज्ञानाचा समुद्र होता, तर दुसरीकडे घराबाहेर भूक आणि धार्मिक द्वेषाची आग लागलेली होती. आणि येथूनच साईंच्या आयुष्याचा तो प्रवास सुरू होतो जो त्यांना हरिबाबू भोसरीपासून साई बनवणारा होता. एकीकडे बालक हरिबाबूंच्या आत ज्ञानाचा समुद्र होता,
तर दुसरीकडे घराबाहेर भूक आणि धार्मिक द्वेषाची आग लागलेली होती. त्यांच्या घराजवळ एक मुस्लिम जोडपे राहत होते, चांद मिया आणि त्यांची पत्नी चांदबी. ते हरिबाबूंना आपल्या मुलासारखे प्रेम करत. हरिबाबूंचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्याच घरी जात असे. कदाचित सबका मालिक एकचे पहिले बीज त्यांच्या बालमनात येथेच पडले असेल. जेव्हा रजाकारांचा अत्याचार सहन होईनासा झाला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी गंगाभाऊंनी कुटुंबासोबत गाव सोडण्याचा निर्णय घेतला. ते सर्व पंढरपुराकडे जात होते. पण नशिबाला काही आणीच मंजूर होते. जेव्हा ते भीमा नदी ओलांडत होते, तेव्हा नदीच्या मध्यभागी त्यांची होडी उलटली आणि संपूर्ण कुटुंब बुडू लागले. किनाऱ्यावर उघ्या वली फकीर नावाच्या एका सुफी संताने आणि काही दुसऱ्या प्रवाशांनी धैर्य दाखवून सर्वांना वाचवले, पण हरिबाबूंच्या वडिलांना गंगाभाऊंना वाचवू शकले नाहीत. त्या सुफी फकीरानेच गंगाभाऊंचे अंत्यसंस्कार केले आणि त्या बेसहारा कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण जेव्हा हरिबाबूंची आई देवगिरी अम्मा एका मुस्लिम फकीरासोबत राहू लागली, तेव्हा समाजातील लोक त्यांना टोमणे मारू लागले. याच अपमानापासून वाचवण्यासाठी वली फकीराने 8 वर्षांच्या हरिबाबूंना आपल्यासोबत घेऊन गेले. या एका अपघाताने त्या कुटुंबाला झाडासारखे मुळासकट उखडून टाकले, ज्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशांना विखुरल्या गेल्या. मोठा भाऊ कामाच्या शोधात हैदराबादला गेला आणि आई आपल्या 2 छोट्या मुलांसोबत आपल्या माहेरी गेली. आणि बालक हरिबाबू आता या जगात पूर्णपणे एकटे राहिले. पण कदाचित येथूनच नशीब त्यांना नवे दिशा दाखवायचे होते. वली फकीरानंतर हरिबाबू अजमेरला पोहोचले. तिथे त्यांची भेट एका खूप मोठ्या सुफी संत हजरत रोशनशाह यांच्याशी झाली. रोशनशाहांनी या मुलातील खासियत ओळखली आणि त्याला आपल्या आश्रमात घेतले. रोशनशाहांनी हरिबाबूंना फक्त राहण्याची जागाच नव्हे, तर इस्लामची सुफी शिक्षणही दिले. हरिबाबूंचा मेंदू इतका तेज होता की पाहता पाहता 12-13 वर्षांच्या वयातच त्यांनी केवळ कुराणच नव्हे, तर पैगंबर मोहम्मदांची जीवनकथा, इस्लामी कायदा आणि इस्लामी इतिहास सर्व काही शिकून घेतले. यासोबत त्यांनी हकीमी म्हणजे देशी औषधींनी उपचार करणेही शिकले. पण त्यांच्यात त्यांच्या वडिलांकडून मिळालेले वेदांचे ज्ञान अजूनही जिवंत होते. जेव्हा कोणी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले, त्यांनी स्पष्ट नकार दिला. कदाचित हाच तो क्षण होता जेव्हा हरिबाबूंनी जगाला आपला पहिला आणि सर्वात मजबूत संदेश दिला: धर्म बदलला जात नाही, धर्म जगला जातो. पण वेळेनेच पुन्हा त्यांच्यासोबत एक क्रूर खेळ केला. रोशनशाह जे त्यांच्यासाठी वडिलांसारखे होते, इलाहाबादमध्ये एके दिवशी हृदयविकाराने गेले आणि हरिबाबू पुन्हा एकटे झाले. पण यावेळचे एकटेपण आधीसारखे नव्हते. आधी ते घाबरलेल्या विखुरलेल्या मुलाचे एकटेपण होते, पण यावेळी हे अशा एका ज्ञानीचे एकटेपण होते, ज्याच्या आत हिंदू वेद आणि सुफी ज्ञान या 2 मोठ्या समुद्रांचा संगम झाला होता. रोशनशाहांच्या मृत्यूने त्यांना शरीराने एकटे केले होते, पण त्यांच्या आत्म्याला प्रत्येक बंधनापासून मुक्त केले. आता ते फक्त हरिबाबू नव्हते आणि ना फक्त एक सुफीचे शिष्य होते. ते दोघांपेक्षा खूप पुढे गेले होते आणि कदाचित याच खऱ्याच्या शोधात त्यांना परत त्या रस्त्यावर ओढले जिथून त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता. रोशनशाहांच्या मृत्यूच्या वेळी साई इलाहाबादमध्येच होते. त्या दिवसांत तिथे देशभरातील संतांचा खूप मोठा मेळावा भरला होता आणि त्या गर्दीत उपस्थित नाथपंथाच्या संतांनी त्यांना आपल्याकडे ओढले. आता हरिबाबूंचे मन नाथपंथाच्या रहस्यमय ज्ञान आणि त्यांच्या कठोर साधनेकडे आकर्षित होऊ लागले. त्यांनी नाथपंथाच्या मोठ्या मोठ्या संतांशी भेट घेतली आणि त्यांच्या सत्संगात भाग घेऊ लागले. या नव्या मेळाव्याने त्यांच्या आतल्या वेद आणि सुफी ज्ञानाच्या संगमाला तिसरा किनारा दिला. संतांच्या त्या मेळाव्यानंतर ते नाथ संतांसोबत अयोध्येला पोहोचले. त्यावेळी रामजन्मभूमीवर बाबरी रचना होती, पण हरिबाबूंसाठी ती जमीन आजही तितकीच पवित्र होती. त्यांनी त्या पवित्र भूमीला नमस्कार केला. अयोध्येत एकनाथ संतांनी त्यांना सरील नदीत स्नान घातले आणि मग त्यांना नाथपंथाची सर्वात मोठी ओळख सटका म्हणजे चिमटा दिला. त्यानंतर त्यांनी हरिबाबूंच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला आणि म्हटले, हे नेहमी लावून ठेव, हे तुला शक्ती देईल. हरिबाबूंनी आयुष्यभर त्या टिळाचा मान ठेवला, पण तो चिमटा त्यांनी नंतर कोणाला तरी दिला. कदाचित हे त्यांचे हे सांगण्याचे माध्यम होते की ते कोणत्या एका मार्ग किंवा पंथाने बांधले जाणार नाहीत. अयोध्येतून नाथसंत आपापल्या जागी परतले, पण हरिबाबू पुन्हा एकटे राहिले आणि या एकटेपणात ते पुन्हा भटकू लागले. ते राजपूर, चित्रकूट आणि मग बीड गावापर्यंत पोहोचले. जेव्हा त्यांनी भीक मागण्यासाठी हात पसरले, तेव्हा त्यांच्या फकीरासारख्या कपड्यांना आणि गप्प राहण्याला बघून लोकांनी त्यांना हकलले. पण त्या गर्दीत प्रेमचंद नावाच्या एका मारवाडी व्यापाऱ्याने त्यांच्या डोळ्यात लपलेली चमक ओळखली. त्याने त्यांना आधार दिला आणि आपल्या साड्यांवर डिझाईन बनवण्याचे काम दिले. हरिबाबूंनी आपली पूर्ण मेहनत त्या कामात लावली. त्यांच्या हाताने सजलेल्या साड्या इतक्या सुंदर होत की त्यांची मागणी खूप वाढली. प्रेमचंदाने त्यांची पगार दुप्पट केली, पण हरिबाबूंचे मन यात रमले नव्हते. त्यांचे मन वारंवार आपल्या गाव पाथरीकडे ओढले जात होते. आई वडिलांच्या धुरकट आठवणी, वेगळे झालेले भाऊ
आणि ते अपूर्ण बालपण सर्व त्यांना जणू परत बोलावत होते. शेवटी त्यांनी एका आशेने पाथरी परतण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा ते आपल्या गावात पोहोचले तेव्हा तिथे आशा नव्हे तर एक गहिरा शांतता त्यांची वाट बघत होती. ना आई होती, ना वडील, ना भाऊ, फक्त एक रिकामे ओसाड घराच्या भिंती होत्या, ज्या कडवट वास्तव सांगत होत्या. तेव्हा शेजारची चांदबीनी त्यांना पाहिले आणि ओळखले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये तोच जुना अपनापण होता. त्यांनी सांगितले की त्यांचे पती चांदमियाही या जगात नाहीत. त्या विखुरलेल्या आणि एकट्या हरिबाबूंना बघून चांदबीचे मन भरून आले. ती त्यांना जवळच्या गाव सेलीत वेंकुशा बाबांच्या आश्रमात घेऊन गेली. वेंकुशा कोणतेही साधे संत नव्हते, तर दत्त संप्रदायाचे असे योगी होते ज्यांच्या नजरा माणसाच्या आरपार बघू शकत. जेव्हा हरिबाबू आणि चांदबी आश्रमात पोहोचले तेव्हा त्यांच्या फकीरासारख्या कपड्यांना बघून दारात उभ्या लोकांनी त्यांना थांबवले. चांदबीने मनोमनी वेंकुशांकडे प्रार्थना केली. तेव्हा आपल्या कुटीत ध्यानात बसलेल्या वेंकुशांना एक इशारा मिळाला आणि ते स्वतः चालत दारापर्यंत आले. त्यांनी हरिबाबूंना वेद आणि विश्वासावर काही गहिरे प्रश्न विचारले. हरिबाबूंची उत्तरे ऐकून वेंकुशा थक्क झाले. त्यांनी त्या फकीरासारखा दिसणाऱ्या मुलाला मिठी मारली आणि त्याला आपला शिष्य बनवला. आश्रमातील दुसरे शिष्य या निर्णयाने खुश नव्हते, पण वेंकुशांच्या पारखी नजरेने पाहिले होते की हे कोणतेही साधे विष नाही, तर असे एक झाड होईल ज्याच्या सावलीत संपूर्ण जग बसे. आणि मग एके दिवशी वेंकुशा बाबा त्या तरुणाला जंगलाकडे निघाले, अशा एका कठोर तपश्चर्यासाठी जी माणसाला एकतर जाळून राख करते किंवा सोन्यासारखी चमकवते. पंचाग्नी तप ही पण परतताना रस्त्यात काही कट्टर विचारांच्या मुलांनी त्यांना भटकेले म्हणून त्यांच्यावर दगड फेकायला सुरू केले. तेव्हा वेंकुशा बाबा आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी ढाल बनून पुढे आले आणि एक वीट थेट त्यांच्या डोक्यावर लागली. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. हरिबाबूंनी लगेच आपल्या कपड्याने ते रक्त पुसले. तेव्हा वेंकुशांनी त्या रक्ताने माखलेल्या कपड्याला 3 वेळा गुंडाळून हरिबाबूंच्या डोक्यावर बांधले आणि म्हटले, हे 3 गुंडाळे ज्ञान, सुरक्षा आणि मोक्षाचे आहेत. हे तुला जगाच्या प्रत्येक आगीपासून वाचवतील. ज्या विटेने त्यांच्या गुरुला इजा झाली होती, हरिबाबूंनी ती उचलून आपल्या जवळ ठेवली आणि हीच ती वीट होती जी साईबाबांनी आयुष्यभर डोक्याखाली ठेवली, त्यांच्या त्याग आणि गुरुभक्तीची सर्वात मोठी निशाणी. आश्रमात परतल्यावर वेंकुशा बाबांनी असा एक रहस्य उघड केला ज्याने हरिबाबूंच्या आयुष्याचा मार्ग नेहमीसाठी ठरवला. त्यांनी सांगितले की वर्षांपूर्वी जेव्हा ते शिर्डीतून जात होते तेव्हा एका नेमाच्या झाडाखाली त्यांना स्वामी समर्थ रामदासांचे दर्शन झाले होते. त्यांनी भविष्यवाणी केली होती की तुझ्या शिष्यांपैकी एक या बंजर जमिनीला एक महान तीर्थ बनवेल. वेंकुशांनी त्या जागेवर एक दिवा जळवला होता. हे सांगितल्यानंतर वेंकुशांनी हरिबाबूंना 3 वेळा मंत्र वाचून दूध पाजले. प्रत्येक घोटासोबत हरिबाबूंचे शरीर थरथर कापू लागत आणि त्यांच्यात एक नवीन शक्ती जागृत होत जात होती. 3ऱ्या आणि शेवटच्या घोटानंतर त्यांना अष्टसिद्धी म्हणजे 8 दिव्य शक्ती मिळाल्या आणि त्यांना आपल्या सर्वोच्च आध्यात्मिक अवस्थेचा अनुभव झाला. आता ते फक्त हरिबाबू नव्हते, तर एक दिव्य पुरुष झाले होते. आपले काम पूर्ण होताच वेंकुशा बाबांनी आपले शरीर सोडले. त्यांच्या जाण्यानंतर हरिबाबूंनी आश्रमात आणखी 8 वर्ष घालवली. पण आता आश्रम त्यांच्यासाठी एक विकामे मंदिरासारखा होता. शेवटी त्यांनी त्या जागेला अलविदा म्हटले आणि आपल्या गुरुच्या भविष्यवाणीला खरे करण्यासाठी त्या प्रवासाला निघाले जो त्यांना शिर्डीकडे घेऊन जाणारा होता. फिरत फिरत साईबाबा शिर्डीला पोहोचले. त्यावेळी शिर्डी धूळ मातीने भरलेले एक छोटेसे गाव होते. बाबा सर्वप्रथम खंडोबा मंदिरात गेले आणि तिथून थेट त्या निमाच्या झाडाजवळ पोहोचले ज्याबद्दल त्यांच्या गुरुने सांगितले होते. ते तिथे चबुतऱ्यावर बसून ध्यानात बुडाले. आता त्यांचे आयुष्य खूप साधे होते. निमाच्या झाडाखाली झोपणे, ध्यान करणे, गावात भीक मागणे आणि जे काही जेवण उरतं ते आपल्या मागे येणाऱ्या कुत्र्यांना खाऊ घालणे. गावातील लोक खूप हैराण झाले. त्यांनी बाबांना विचारले, तुम्ही नेहमी याच झाडाखाली का राहता? बाबांनी खूप आरामात म्हटले, ही माझ्या गुरुची जागा आहे. लोकांनी त्यांची थट्टा केली. तेव्हा बाबांनी शांतपणे म्हटले, जर विश्वास नाही तर खोदून बघा. जेव्हा गावकऱ्यांनी ती जागा खोदली तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे आले. जमिनीखाली एक दगड होता ज्याला हटवताच एक दरवाजा दिसला आणि दरवाजात एका गुहेत 4 दिवे शतकानुशतके जळत होते. हे दृश्य बघून गावकरी बाबांच्या पायांवर पडले. बाबांनी आपल्याजवळून तीच पवित्र वीट काढली आणि ती त्या जळत्या दिव्यांजवळ ठेवली. मग त्यांनी गावकऱ्यांना म्हटले, आता हे परत आधीप्रमाणेच बंद करा. त्या दिवसानंतर शिर्डीच्या लोकांसाठी ते निमाचे झाड फक्त एक झाड नव्हते, तर त्यांच्या साईबाबांच्या गुरुची पवित्र समाधी झाली. आणि फक्त येथेच हरिबाबू भुसारीचा प्रवास संपला आणि अशा एका युगाची सुरुवात झाली ज्याला आज संपूर्ण जग शिर्डीच्या साईबाबा नावाने ओळखते. त्या चमत्कारानंतर शिर्डीच्या लोकांसाठी बाबा आता कोणतेही अनोळखी फकीर नव्हते, तर एक दिव्य पुरुष झाले होते. गावातील 2 लोक
महालसापती आणि श्यामा त्यांच्या सर्वात जवळच्या भक्तांपैकी एक झाले. बाईजाबाई नावाची एक वृद्ध स्त्री त्यांना इतके मानत असे की रोज बाबांना जेवण खाऊ घालत, आणि जर बाबा येत नसत तर ती स्वतः निमाच्या झाडाखाली जाऊन त्यांना जेवण खाऊ घालत असे. पण या चमत्कारानंतरही एक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात फिरत होता. बाबा शेवटी हिंदू आहेत की मुस्लिम? ही चर्चा चालू राहिली. आणि मग एका सकाळी जेव्हा शिर्डीचे लोक उठले तेव्हा त्यांनी पाहिले की निमाचे झाड सुके झाले होते. बाबा गेले होते. कोणालाही काही न सांगता जणू हवेत गायब झाले होते. संपूर्ण गावात शांतता पसरली. 3 वर्ष गेली आणि मग एके दिवशी एका बैलगाडीत बसून बाबांनी शिर्डीत पुन्हा पाऊल ठेवले. पण यावेळी ते एकट्या फकीरासारखे नव्हे, तर धुपखेडा गावातील जमीनदार चांद पाशा पाटील यांच्या वरातीत एक बाराती बनून परतले होते. ती वरात थेट महालसापतीच्या घरासमोर येऊन थांबली. महालसापतींनी त्या तरुण फकीराला ओळखले नाही, पण जसे दोघांच्या डोळ्यांची भेट झाली त्यांच्या तोंडून अचानक निघाले, या साई. फक्त त्या एका क्षणात, त्या एका आवाजात जगाला ते नाव मिळाले ज्याने आज कोट्यावधी लोक त्यांना ओळखतात. साईबाबा महालसापती जे एक सोनार होते, बाबांचे सर्वात जवळचे भक्त झाले. ते त्यांना नेहमी भक्त म्हणून हाक मारत. त्यांच्यासोबत श्यामालाही बाबांवर अटूट विश्वास होता. मानले जाते की ही घटना 1858च्या आसपासची आहे, जेव्हा बाबा दुसऱ्या आणि शेवटच्या वेळी शिर्डीला परतले. पण जेव्हा साईंनी त्यात फक्त काही खजूर आणि फुले टाकले तेव्हा तो कटोरा वरपर्यंत भरला. हे चमत्कार बघून सर्व थक्क झाले. त्यानंतर बाबा नरसोबाची वाणीला पोहोचले, जिथे त्यांनी दत्तात्रेयांच्या अवतार नरसिंह सरस्वतींच्या चरणपादुकांचं दर्शन घेतले. तिथेच कृष्णा नदीच्या काठावर त्यांनी एका तरुणाला कठोर तपश्चर्या करताना पाहिले. बाबांनी त्याला आशीर्वाद दिला आणि भविष्यवाणी केली, तू एके दिवशी खूप मोठा संत होशील. हाच तरुण पुढे वासुदेवानंद सरस्वती नावाने प्रसिद्ध झाला, ज्यांनी मराठीत गुरुचरित्र नावाचे महान ग्रंथ लिहिले. त्यांचा हा प्रवास चालू राहिला. ते सज्जनगडला गेले. सूफी फकीरांच्या दर्ग्यांवर आणि हिंदू संतांच्या समाधींवर त्यांनी डोके टेकवले. मग ते अहमदाबादला पोहोचले, जिथे सुहाग शाह बाबांच्या दर्ग्यावर काही दिवस थांबले. येथेच मुस्लिम भक्तांनी त्यांना डोक्यावर बांधण्यासाठी एक कपडा दिला. त्यानंतर बाबा भगवान श्रीकृष्णांच्या नगरीत द्वारकेला पोहोचले. ही जागा त्यांना इतकी आवडली की येथेच त्या फकीराने एक निर्णय घेतला की जेव्हा ते शिर्डीला परततील तेव्हा आपल्या राहण्याच्या जागेचे नाव द्वारकामाई ठेवतील, अशी एक मशीद ज्यात कृष्णाचा वास असेल. शेवटी ते प्रभास क्षेत्राला पोहोचले. ही तीच जागा आहे जिथे श्रीकृष्णांनी आपले शरीर सोडले होते. हा 3 वर्षांचा प्रवास फक्त बाहेरील जगात नव्हता, तर बाबांच्या आतही चालू होता. ही तपश्चर्या, त्याग आणि त्या एका परम खऱ्याच्या शोधाची होती, जी प्रत्येक मजार आणि प्रत्येक मंदिरात उपस्थित आहे. आता जेव्हा बाबा शिर्डीला परतले तेव्हा त्यांचा अंदाज बदलला होता. ते लोकांना भेटत, त्यांचा हालहवाल विचारत आणि आपल्या चमत्कारी शक्तींनी त्यांच्या अडचणी दूर करत. पण त्यांचे कपडे आजही एक कोडी होते. शरीरावर मुस्लिम फकीरांसारखे सेल कपडे, डोक्यावर कपडा आणि कपाळावर चमकणारा चंदनाचा टिळा. या जिवंत कोड्याला बघून लोक अजूनही गोंधळात आहेत, पण त्यांच्या प्रेम आणि दयेने सर्वांचे मन जिंकले होते. लवकरच बाबांनी खंडोबा मंदिरात राहण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकताच मंदिराच्या पुजाऱ्याच्या मनात शंकेचे वादळ उठले. तो विचार करू लागला, हा तर मुस्लिम दिसतो, चांदपाशाच्या वरातीत आला होता, कदाचित मांसाहारी असेल, कुठे देवाच्या मूर्तीला अपवित्र केले तर? पुजारी हे सर्व फक्त मनातच विचारत होता. बाबांसमोर काही बोलण्याची त्याची हिंमत नव्हती. बाबा जे बोलण्याविना हृदयातील रहस्य जाणत, सर्व समजले. त्यांच्या चेहऱ्यावर ना तक्रार होती ना राग, फक्त एक हलकी रहस्यमय मुस्कान होती. ते शांतपणे उठले आणि एकही शब्द न बोलता मंदिर बाहेर आले. मंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते, पण कदाचित नशीब त्यांच्यासाठी अशा एका घराचे दरवाजे उघडत होते, जो नेहमीसाठी त्यांची ओळख बनणार होता. मंदिरातून बाहेर पडताच बाबांची नजर जवळच एका जुन्या, ओसाड आणि मोडकळीला आलेल्या मशिदीवर पडली. ही अशी एक इबादतची जागा होती, जी कधी एका हिंदूने मुस्लिम बंधूंसाठी बांधली होती, पण वेळेनुसार ती खंडहर झाली होती. जिथे जगाला फक्त एक मोडके बांधकाम दिसत होते, तिथे साईंना एक आश्रम, एक घर आणि एक नवीन सुरुवात दिसत होती. त्यांनी त्या खंडहरालाच आपले घर बनवले, स्वतः त्याची साफसफाई केली, तिला राहण्यायोग्य बनवली आणि त्याचे नाव ठेवले द्वारकामाई. विचार करा, एक मशीद ज्याचे नाव भगवान कृष्णाच्या शहरावर होते. हे नावच बाबांचा सर्वात मोठा संदेश होता. गावातील मुसलमान तिला हिंदू मशीद म्हणू लागले, कारण तिथे बसून बाबा भीक मागत, चंदनाचा टिळा लावत आणि आपली धुनी जळवत, आणि लोक त्यांना साई म्हणू लागले. असे एक नाव जे प्रत्येक धर्माच्या सीमेला पार करून गेले.
त्यांच्या धुनीची राख आणि औषधींनी रुग्णलोक बरे होऊ लागले. पण बदल्यात बाबा कधी एक पैसाही घेत नसत. हळूहळू जेव्हा भक्तांनी त्यांना जेवण आणि कपडे द्यायला सुरू केले, तेव्हा बाबांनी स्वतःच्या हाताने सर्वांसाठी जेवण बनवायला सुरू केले. ते स्वतः चक्की फिरवून पीठ तळत, स्वतः डाळ भात बनवत आणि प्रत्येक येणाऱ्याला मोठ्या प्रेमाने खाऊ घालत. आता त्यांची कीर्ती शिर्डीबाहेर पसरू लागली. दूरदूरून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. त्यांनी पाण्यातून दिवे जळवणे असे अनेक चमत्कार केले. पण त्यांचा सर्वात मोठा चमत्कार होता कोणाच्या दुःख दर्दाला आपल्यावर घेणे. पण जी आत्मा जन्म घेते तिला एके दिवशी जावेच लागते. पण बाबांचे जाणे ही कोणतीही साधी घटना नव्हती. तुम्हाला ती वीट आठवते का? तीच वीट ज्यावर त्यांच्या गुरु वेंकुशांचे रक्त लागले होते. ती वीट जी बाबा आपल्या जानपेक्षा जास्त जपून ठेवत. म्हणतात की बाबांच्या जानची शक्ती त्या विटेशी जोडलेली होती. आणि मग एके दिवशी त्यांच्या एका भक्त अब्दुल्लाकडून सफाई करताना ती वीट पडून फुटली. बाबांनी ती फुटलेली वीट पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात दुःख नव्हते तर एक समाधान होते. ते समजले होते की आता जाण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या सर्व भक्तांना बोलावले, त्यांना आपली शेवटची शिकवण आणि आशीर्वाद दिला. आणि मग 15 ऑक्टोबर 1918ला त्या द्वारकामाईतच साईबाबांनी महासमाधी घेतली. आजही शिर्डीत साईंचे ते विशाल मंदिर उभे आहे, जिथे कोट्यावधी लोक आपल्या मनोकामना घेऊन येतात. कोणी त्यांना देव म्हणतो, कोणी संत, तर कोणी एक पोहोचलेला फकीर. काही लोक आजही त्यांच्या आयुष्याला शंकेच्या नजरेने बघतात. पण साईंचे आयुष्य या सर्व गोष्टींपेक्षा खूप वरचे होते. त्यांचा सर्वात मोठा आणि शेवटचा संदेश हाच होता, सबका मालिक एक. तर मित्रांनो, ही होती शिर्डीच्या साईबाबांच्या आयुष्याची ती अनोळखी आणि रहस्यमय कथा. पण साईंची कथा संपलेली नाही. ते आजही शिर्डीच्या वाऱ्यात आहेत, आपल्या भक्तांच्या अनुभवांत आणि त्या महान मंदिरात जिवंत आहेत. तुम्ही कधी त्या पवित्र भूमीवर गेलात का? तुम्हीही ती ऊर्जा अनुभवली का? आपले अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आपण लवकरच परत येऊ एका अशाच रहस्यमय आणि ज्ञानाने भरलेल्या कथेसोबत. जय साईराम.